अमरावती शहरातील नमुना गल्ली परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। विद्यार्थिनी राहत असलेल्या रूम मध्ये लागलेल्या या आगीत 2 LPG गॅस सिलेंडर असल्यामुळे मोठ्या स्फोटाची भीती निर्माण झाली होती। मात्र अग्निशमक दलाच्या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। नेमकी ही घटना कशी घडली आणि अग्निशमक दलाने कसा केला बचाव कार्याचा थरारक सामना, पाहूया या विशेष वृत्तांतातून। मंगळवारी सायंकाळी 6:50 सुमारास अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला नमुना गल्ली परिसरातील एका घरात आग लागल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच अग्निशमक अधीक्षक अजय पंधरे आणि शिफ्ट इन्चार्ज सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झालेत। घटनास्थळी पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये आग लागल्याचे निदर्शनास आलेत। आगीची लोट, धुराचे साम्राज्य आणि प्रचंड उष्णता यामुळे बचाव कार्य करताना अग्निशमक दलास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। यातच अरुंद रस्ता आणि मार्गात उभ्या वाहनांमुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झालेत। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमक मुख्यालयातून अतिरिक्त मदत मागविण्यात आली। अग्निशमक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता होसच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली। दीर्घ प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलेत। आग कमी झाल्यानंतर सर्वात मोठे आव्हान होते ते LPG गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्याचे। जवानांनी धाडस दाखवत शेगडीला जोडलेले 2 गॅस सिलेंडर डिस्कनेक्ट करून सुरक्षितपणे बाहेर काढलेत। या घटनेत विद्यार्थिनींची पुस्तके, फॅन, मिक्सर आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस, महानगरपालिका प्रतिनिधी आणि महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झालेत। विद्युत पुरवठा बंद करून पुढील धोका टाळण्यात आला। अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे परिसरातील घरे, नागरिक आणि मोठे आर्थिक नुकसान वाचवण्यास यश आलेत। विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। विद्यार्थिनी राहत असलेल्या रूममध्ये लागलेली ही आग काही क्षणात मोठ्या दुर्घटनेत बदलू शकली असती। मात्र अग्निशमक दलाच्या शौर्यपूर्ण आणि वेगवान कारवाईमुळे संभाव्य स्फोट आणि मोठी जीवितहानी टळली। अशा घटनांमधनं गॅस आणि विद्युत उपकरणांच्या सुरक्षित वापराबाबत सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे।